सर, असं चाललंय की पोलीस आपला कार्यक्षेत्रात असलेली गोष्ट ते करत नाही आणि आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन त्यांना त्रास द्यायचा असेल ते पर्सनल वदंता घेऊन ते लोक त्यांच्यावर फॉल्स FIR, फॉल्स NC, फॉल्स चॅप्टर केस, त्यांना जे अधिकार दिलेले आहे ते अधिकारांचा दुरुपयोग करतात. नेमकं काय मागण्यात आपल्या आणि काय प्रकरण आहे ते? प्रकरण हे आहे की तुम्ही आचोळे पोलीस स्टेशन मध्ये एखादा कंप्लेंट घेऊन जाणार तर तुम्ही एकदा जाणार, तुम्हाला सांगेल उद्या या, नंतर या, नंतर या. तुम्ही असं 3 किंवा 14 वेळी पोलीस स्टेशन मध्ये गेला ना, त्यांना त्रास होतो तुम्हाला तुमच्या परत परत येण्याबरोबर. तर ते काय करतात, तुम्हालाच एक आरोपी बनवून तुमच्यावर NC FIR दाखल करतात, चॅप्टर केस लावतात आणि तुम्हाला कामाला लावतात. कारण काय, मुद्दा काय आहे? कारण तुम्ही त्यांना काम करायला सांगतात, तुमच्यावर अन्याय झालाय आणि तुम्ही त्यांना सांगतात की मला न्याय द्या, माझी कंप्लेंट घ्या. तर तुमची कंप्लेंट घेणार नाही, तुमच्यावर कंप्लेंट टाकणार. हे प्रकरण आचोळे पोलीस स्टेशन येथे चाललंय. नेमके काय मागण्या तुमच्या प्रशासनाकडे? प्रशासनाकडून माझी एवढी मागणी आहे, ह्या आचोळे पोलीस स्टेशन ते एखादा मासूम नागरिकांना तुमच्यावर एक NC आहे करून AGM मधून घेऊन जातात आणि 5-6 तासात विदाउट नोटीस, विदाउट मॅजिस्ट्रेट ऑर्डर असा AGM मधून त्यांना दोन लेडी पोलीस कॉन्स्टेबलला घेऊन एका बायकाला त्रास देतात आणि त्यांच्यावर चॅप्टर केस लावतात. तर हे पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात ह्यांना 151 CRPC चा उपयोग कसं करावं ह्या त्यांना ट्रेनिंग हवी आहे. तर आचोळे पोलीस स्टेशन यांना ट्रेनिंग द्या, हे अधिकाराच्या कार्यक्षेत्रात राहून कसं उपयोग करायचा. आणि जे आरोपी आहे, ज्यांनी गुन्हा केला आहे आणि आम्ही पूर्ण सबूत, ते एव्हिडन्सेस घेऊन यांच्याकडे येतो, तर हे आमच्याकडून ते काय घेता नाही. आमची अशी अपेक्षा आहे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्येच कंप्लेंटच्या घ्यावा. आमची कंप्लेंट घेत नाही तर दुसऱ्यांची कंप्लेंट, आम्ही 1 महिना वेट करतो, आमची कंप्लेंट ऍड्रेस झालेली नाही, दुसऱ्याची कंप्लेंट 4 तासात काय ऍड्रेस होते, असं कशाला होतं? वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, काही पत्रव्यवहार केला त्या विषयावर? वरिष्ठ अधिकारी CP साहेबांची भेटण्याची आम्ही केली, पण त्यांचे ते असिस्टंट CP आहे, ह्यांनी आम्हाला त्यांना भेटू दिलं नाही. CP आमच्या सोबत कधी फोनवर बोलण्यासाठी तयार नाहीत. आम्ही DGP साहेब दाते साहेबांबरोबर बोललो, दाते साहेबांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिली आहे, आम्ही त्यांच्याशी जाऊन बोलणार. पण DCP मॅडम, CP सर ह्यांच्याकडून आम्हाला आता कोणीही अपेक्षा उरलेली नाही. आणि जे आमच्यावर दाखल करतो परत FIR, ते माणूस सांगतो माझे फ्रेंड्स आहे CP साहेब. DCP मॅडम ते 6 वाजता नंतर ऑफिस मध्ये काय करतात ते मला माहित आहे, म्हणून माझ्याकडे एवढी माहिती आहे, माझ्याकडे त्यांची एवढे लूप होल्स, वीक पॉइंट्स आहे, कारण तो माणूस मीडियामध्ये आहे. तर हे लोक माझ्यावर कधीही कंप्लेंट टाकणार नाही.